बातमी मुंबईतून आहे। गौरी पालवेच्या मृत्यूनंतर तिचे वडील अशोक पालवे यांनी वरळी पोलीस ठाण्यात अर्ज देत गंभीर आरोप केले आहेत। गौरीच्या मृत्यूला जबाबदार फक्त अनंत नाही तर त्याचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे या सुद्धा आहेत। त्यांनी आपल्या पत्रात या तिघांची नावे स्पष्टपणे आरोपी म्हणून नमूद केलेली आहेत। सध्या फक्त अनंतला अटक होऊन इतर दोघे मात्र मोकाट फिरत असल्याचा आरोप पालवे यांनी केलाय। त्याचबरोबर घटनेच्या दिवशी बिल्डिंगमधील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचं सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी पोलिसांकडे केली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, ही जी तक्रार देण्यात आलेली आहे या तक्रारीवर काय म्हणणं आहे तक्रारदारांचं ते तर स्पष्ट झालंय, मात्र आता पोलिसांची काय भूमिका आहे? पोलीस दोघांचे सुद्धा वाढीव जबाब नोंदवून घेणार आहे। आता नवीन अशी माहिती मिळाली की अमेझॉनवरती हरवलेल्या हेल्मेटची ऑर्डर करत असताना गौरीला आपल्या नवऱ्याबरोबरचे त्या महिलेबरोबर असलेले कथित संबंध ते पुन्हा नव्याने दिसले होते आणि त्या संदर्भामध्ये तिने नवऱ्याला विचारणा केली की तुझ्या मोबाईलमध्ये त्या महिलेचे फोटो आणि चॅट कसे। तर ही गोष्ट तिने आपल्या आईला कळवली होती, परंतु आईला कळवताना तिने शपथ घातली होती आईला की ही गोष्ट कुणालाच सांगायची नाही। काल जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तिथे गेल्या तेव्हा त्यांच्या समोर ही गोष्ट त्यांनी सांगितली आईनी। त्यामुळे आज असं होणार आहे की आईचा सुद्धा वाढीवचा नवीन जबाब घेतला जाणार आहे। त्याचबरोबर वडिलांनी हे जे पत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज आणि आनंदच्या भावा संदर्भातलं, त्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस कारवाई करतील। मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे येत्या 2 दिवसामध्ये ह्या दोघांचेही वाढीव जबाब घेऊन आणखी काही नवीन माहिती संकलित करता येईल का त्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत। मुख्य म्हणजे विनोद, तो जो रिफ्युज एरियातनं आतमध्ये आनंद गेलेला आहे आणि तिथे जे त्यांनी प्रोटेक्टिव्ह भाग तोडलाय त्या संदर्भामध्ये पोलिसांचे काही प्रश्न आहेत आणि त्याही अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय गौरीच्या वडिलांनी पोलिसांची भेट घेऊन एक तक्रार अर्ज दिला आणि फक्त अनंतच नव्हे तर त्याचे भाऊ आणि बहीण यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे।